The process in which heat is absorbed, therefore the temperature of the resulting solution is less, it is called as endothermic reaction. हीट ॲब्झॉर्ब झाल्यामुळं तुमचं टेम्परेचर जे आहे ते काय होत असतं तर लेस होत असतं. पण एक मार्काला डेफिनेशन विचारली जाऊ शकते. डेल्टा साइन जर ॲरोवरती असेल, हीट हा वर्ड जर ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला असेल तर त्यालाच काय म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. जेव्हा हीटिंग केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस तुमचा रिलीज होतो, तो तुम्ही लाईम वॉटरमध्ये काय करता तर रिलीज करत असता, तेव्हा हीट काय होत असते तुमची गिवन आउट होत असते. हा टाईप असणार आहे तुमचा एक्झोथर्मिक रिएक्शन. टेम्परेचर रायझिंग, मग ही टाईप ऑफ रिएक्शन काय असणार आहे तर एक्झोथर्मिक रिएक्शन. ॲरोच्या राईट साईडला जर हीट वर्ड असेल विच इज अ एक्झोथर्मिक रिएक्शन. हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एकलव्य बॅच. मागच्या लेक्चरपासून आपण लेसन नंबर 3 स्टार्ट केला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये त्या लेक्चरमधला पुढचा पार्ट जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. एंडोथर्मिक रिएक्शन, एक्झोथर्मिक रिएक्शन आणि फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो लगेच आपण स्टार्ट करूया. एंडोथर्मिक रिएक्शन. आता या एंडोथर्मिक रिएक्शनमध्ये किंवा एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर endothermic process, the process in which heat is absorbed, therefore the temperature of the resulting solution is less, it is called as endothermic reaction. आता ही रिएक्शन तुम्हाला एक्सप्लेन करत असताना एंडोथर्मिक रिएक्शन, आता क्वेश्चन याच्यावर कशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये विचारतात, तो क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला त्या एंडोथर्मिक रिएक्शनचे काही एक्झाम्पल जे आहे ते दिले जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला क्लासिफाय करायला दिलं जातं. आता डेफिनेशनमध्ये जर आपण चेक केलं तर इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे की हीट ॲब्झॉर्प्शन. म्हणजे या सगळ्या डेफिनेशनमध्ये महत्त्वाचा शब्द जो आहे तो काय असेल तर हीट ॲब्झॉर्प्शन अँड देअरफॉर द टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. म्हणजे हीट ॲब्झॉर्ब झाल्यामुळं तुमचं टेम्परेचर जे आहे ते काय होत असतं तर लेस होत असतं. आता हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला लेसनमध्ये जे आहे ते एक ॲक्टिव्हिटी जी आहे ती दिली. कोणती ॲक्टिव्हिटी आहे तर तुमची KNO3ची ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे पोटॅशियम नायट्रेट. आता ह्या KNO3च्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय इम्पॉर्टंट असणार आहे तर KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट. आपल्याला काय करायचं आहे की पोटॅशियम नायट्रेट जे आहे ते घ्यायचं आहे. मग सपोज तुम्ही 20 ml पोटॅशियम नायट्रेट घेतलं आणि या पोटॅशियम नायट्रेट जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे. आता सपोज जर 20 ml KNO3 मध्ये 50 ml वॉटर काय केलं ॲड केलं. परत एकदा रिपीट करते. सपोज बीकर आहे, ह्या बीकरमध्ये तुमचं KNO3 सोल्युशन आहे. मग या KNO3 सोल्युशनमध्ये आपण काय केलं वॉटर ॲड केलं. वॉटर ॲड केल्यानंतर रिॲक्शन कुठली हॅपन होणार नाही, पण तुमच्या जे काही की सबस्टन्स आहे किंवा जे सोल्युशन आहे त्याचं डिसोल्युशन तयार होणार. म्हणजे थोडक्यात ते सोल्युशनमध्ये वॉटर ॲड झाल्यानंतर तुमचा सबस्टन्स जो आहे तो थोडक्यात म्हणजेच इन्क्रीज होणार. आता इन्क्रीज झाल्यानंतर तिथं इफेक्ट तुम्हाला काय बघायचं आहे तर इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर हे तुम्हाला काय करायचं की चेक करायचं आहे. आता सपोज इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर काय असेल तो तुमचं 10 डिग्री सेल्सिअस असेल आणि KNO3 त्याच्यामध्ये सोल्युशन तुम्ही ॲड केल्यानंतर तुमचं परत टेम्परेचर जे आहे ते काही मिनिटानंतर तुम्हाला घ्यायचं आहे. मग हे 10 डिग्री जे टेम्परेचर आहे हे जे इनिशियल वॉटरचं असणारं जे काही की टेम्परेचर असेल किती आहे तर तुमचं 10 डिग्री सेल्सिअस आहे. आणि हे वॉटर जेव्हा तुम्ही ॲड केल्यानंतर हे टेम्परेचर तुम्ही आफ्टर 15 मिनिट जर चेक केलं हे टेम्परेचर तुम्हाला काय मिळालं तर 8 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ॲक्च्युअल वॉटरचं टेम्परेचर किती होतं 10 डिग्री सेल्सिअस आणि त्याच पद्धतीनं तुमचं KNO3 ॲड केल्यानंतर टेम्परेचर किती होतं 8 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुमचं टेम्परेचर काय झालं तर तुमचं टेम्परेचर डाऊन आलं. म्हणजेच काय झालं तर हीट तुमची ॲब्सॉर्ब झाली बिकॉज ऑफ हीट ॲब्सॉर्प्शन. आता बघा तुम्हाला काय दिलंय टेम्परेचर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. म्हणजे तुमची हीट ॲब्झॉर्प्शन ही प्रोसेस इथं टेक्स प्लेस झाल्यामुळं तुमचे जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं टेम्परेचर काय झालं तर तिथं कमी झालं. यालाच काय म्हणतात एंडोथर्मिक रिएक्शन. अजून कधी एक मार्काला डेफिनेशन विचारली नाही, पण एक मार्काला डेफिनेशन विचारली जाऊ शकते, तेव्हा ही डेफिनेशन तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. याच्यानंतर एक्झाम्पल काय आहे तर मेल्टिंग ऑफ आईस, डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट, की जे आता मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं. कुणाचं डिसोल्युशन तयार करायचं पोटॅशियम नायट्रेट
जे काही की वॉटरमध्ये जे आहे ते करायचे. आणि आता मेल्टिंग ऑफ आईस असेल किंवा आईस कन्वर्टेड इन टू व्हेपर असेल, या कॉन्सेप्टमध्ये पण तुमची काय होत असते की हीट ॲब्झॉर्प्शन होत असते. आणि हीट ॲब्झॉर्प्शन झाल्यामुळं टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन काय होतं की इट्स लेस, आणि मग म्हणून तुम्हाला टेम्परेचर जे आहे ते कमी मिळत असतं. आता उदाहरणार्थ रिॲक्शन तुम्हाला जर काही की आयडेंटिफाय करायची असेल की एंडोथर्मिक रिॲक्शन कशी आहे, तर एक्झाम्पल 2KClO3 heat gives 2KCl plus O2. आता ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये आपण काय केले होते की हे ऑलरेडी बॅलन्सिंगच्या वेळेस रिॲक्शन बघितली होती. आता ओळखायचं कसं, तुम्हाला शॉर्ट ट्रिक जी आहे ती मी सांगते. या शॉर्ट ट्रिकमध्ये काय आहे, जर हा डेल्टा साइन म्हणजे आपण जेव्हा रूल्स ऑफ केमिकल रिॲक्शन डिस्कस केले होते, ह्या रूल्स बघत असताना डेल्टा हे साइन म्हणजे टेम्परेचर हे साइन तुमचं काय की जर ॲरोवरती असेल किंवा हे डेल्टा जो वर्ड आहे तो KClO3 प्लस हीट गिव्ज 2KCl प्लस 3O2, म्हणजे ही रिॲक्शन जी आहे ते हीट हा वर्ड किंवा डेल्टा हा वर्ड, म्हणजे डेल्टा काय रिप्रेझेंट करतो, तर हीट ही साइन जी आहे ते रिप्रेझेंट करतो. तर डेल्टा आणि हीट हा वर्ड जर तुमच्या हीट हा वर्ड ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला असेल किंवा डेल्टा हा वर्ड तुमच्या ॲरोवरती असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, एंडोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे या रिॲक्शनच्या तिथं, की पॉइंट. की पॉइंट मध्ये काय असेल, तर ॲरो आणि हीट हा वर्ड जर तुमच्या रिॲक्टंट मध्ये असेल, आणि सेकंड तुमचे काय की एक्झाम्पल आहे, ॲरोवरती जर डेल्टा साइन असेल, हे टाईप कशाचं आहे, तर तुमच्या एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन ओळखण्याची काय आहे, तर ही की पॉइंट आहे. म्हणजे डेल्टा साइन जर ॲरोवरती असेल, हीट हा वर्ड जर ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला असेल, तर त्यालाच काय म्हटलं जातं, एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे एक्झो, की त्याच्या नावातच काय आहे, एक्झो मीन्स हीट काय असेल, तर थोडक्यात इव्हॉल्व्ड होणार. द प्रोसेस इन विच हीट इज गिवन आउट, म्हणजे इम्पॉर्टंट काय असेल, तर आर कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे हीट काय होणार, तर गिवन आउट म्हणजेच तुमचं सेकंड वर्ड काय असणार आहे, तर रिलीज. त्याच्यानंतर काय असणार आहे, तुमची इव्हॉल्व्ड. म्हणजे ह्या गिवन आउट म्हणजे तुमची जी कुठली रिॲक्शन असेल, त्या रिॲक्शन मधून हीट जर तुमची रिलीज होत असेल, इव्हॉल्व होत असेल किंवा त्याचप्रमाणे गिवन आउट जे आहे ते होत असेल, तर डेफिनेटली द टाइप ऑफ रिॲक्शन इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि ह्या एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये जेव्हा हीट तुमची रिलीज होणार आहे, द टेम्परेचर ऑफ सोल्युशन, टेम्परेचर ऑफ solution goes on increasing. म्हणजे तुमच्या सोल्युशन जे आहे ते सोल्युशनचं टेम्परेचर काय होणार, तर इन्क्रीज होणार. म्हणजे सपोज जर तुम्ही कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन जेव्हा तयार होत असतं, जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही काय करणार, तर हिटिंग करणार. मग कॅल्शियम कार्बोनेटला हिटिंग करणार म्हणजे उदाहरणार्थ ही रिॲक्शन काय होणार, तुमची एंडोमध्ये इन्क्लूड होणार. कारण का, आता CaCO3 हीट हा वर्ड जो आहे तो तिथे ॲड होतो म्हणून एंडोथर्मिक. आणि जेव्हा हिटिंग केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस तुमचा रिलीज होतो, तो तुम्ही लाईम वॉटरमध्ये काय करता, तर रिलीज करत असता. तेव्हा हीट काय होत असते, तुमची गिवन आउट होत असते किंवा हीट तुमची रिलीज होत असते. हा टाईप असणार आहे तुमचा एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे आपण डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये एक पुस्तकामध्ये तुम्हाला 1-2 टेस्ट ट्यूबमध्ये एक रिॲक्शन जी आहे ती दिली, ती म्हणजे तुमची इथं एक रिॲक्शनचा पार्ट एंडोचा आहे, एक रिॲक्शनचा पार्ट तुमचा एक्झोथर्मिक रिॲक्शनचा असणार आहे. आता हे एक्झोथर्मिक रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. ती ॲक्टिव्हिटी म्हणजे काय,
तर डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. आता वरती काय आहे तर फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, म्हणजे जशा वॉटर आईस कन्वर्टेड इन टू वॉटर, वॉटर कन्वर्टेड इन टू वेपर, ह्या एंडोथर्मिक रिॲक्शनचे एक्झाम्पल आहेत. आणि रिव्हर्स वॉटर वेपर कन्वर्टेड इन टू वॉटर अँड वॉटर कन्वर्टेड इन टू आईस, ह्या ज्या आहेत ते तुमच्या काय असेल तर एक्झोथर्मिक, म्हणजे हीट काय होत असते तर गिवन आउट किंवा इव्हॉल्व्ह होत असते. मग ही रिॲक्शन काय आहे तर एक्झाम्पल एक्झोथर्मिक रिॲक्शनचे एक्झाम्पल आहे. डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आता सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे तर NaOH, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. आता इथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी कशी दिली आहे, कदाचित क्वेश्चन जर तुम्हाला पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन जर काही की सेट झाला आणि त्या पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला NaO सोल्युशनची ऍक्टिव्हिटी तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये येईल आणि नंतर तुम्हाला त्याची रिॲक्शनचा टाईप आयडेंटिफाय करायला सांगतील. मग त्या रिॲक्शनचा टाईप आयडेंटिफाय करायला सांगितल्यानंतर गिव्ह 2 मोर एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक दिस टाईप ऑफ रिॲक्शन, असाही क्वेश्चन तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेसला सेट होऊ शकतो. म्हणजे ह्या ज्या ॲक्टिव्हिटी मी एक्सप्लेन करते ते तुम्हाला ॲज इट इज त्याचा पॅरेग्राफ देतील आणि पॅरेग्राफवरून 2 मार्काला क्वेश्चन जो आहे तो सेट होऊ शकतो. आता NaOH सोल्युशन, डी सोल्युशन म्हणजे काय तर डी सोल्युशन म्हणजे तुम्हाला NaOH मध्ये मगाशी जसं आपण घेतलं होतं की बिकर मध्ये तुम्हाला काय करायचंय की समजा 50 ml काय करणार तर वॉटर घेणार. या 50 ml वॉटरचं इनिशियल टेम्परेचर जसं मगाशी चेक केलं तसं 10 डिग्री सेल्सिअस जे आहे ते ॲज इट इज असणार आहे. मग हे 10 डिग्री सेल्सिअस जेव्हा त्या 10 डिग्री सेल्सिअसमध्ये आपण काय केलं तर NaOH सोल्युशन जे आहे ते ॲड केलं. NaOH सोल्युशन म्हणजे आता NaOH प्लस वॉटर हे तुमच्या बिकरमध्ये काय की ॲड आहे. मग हे NaOH सोल्युशन ॲड केल्यानंतर ह्या 10 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर चेंज झालं आणि काय झालं तुमचं 12 डिग्री सेल्सिअस झालं. म्हणजे टेम्परेचर तुमचं काय झालं तर राईज झालं किंवा इन्क्रीज झालं. तर त्याला काय म्हटलं जातं एक्झोथर्मिक रिॲक्शन. परत एकदा रिपीट करते की जेव्हा तुमचं टेम्परेचर राईज होणार आहे, म्हणजे जेव्हा रिॲक्शन तुमची रिॲक्शन इन द सेन्स इथं रिॲक्शन कुठला नवीन प्रोडक्ट तयार होत नाहीये. जेव्हा तुम्ही NaOH मध्ये वॉटर ॲड केलं तर हीट तुमची इव्हॉल्व्ह होणार आहे. बिकॉज ऑफ हीट रिलीजिंग द टेम्परेचर ऑफ सोल्युशन बिकम रायझिंग. मग हे टेम्परेचर रायझिंग झाल्यानंतर टेम्परेचर तुमचं 12 डिग्री सेल्सिअस होणार आहे. ॲक्च्युली 10 होतं आणि तुमचं NaOH सोल्युशन ॲड केल्यानंतर टेम्परेचर काय झालं तर राईज झालं 12 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बिकॉज ऑफ टेम्परेचर रायझिंग मग ही टाईप ऑफ रिॲक्शन काय असणार आहे तर एक्झोथर्मिक रिॲक्शन. की जसं एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये आता आपण कुठली रिॲक्शन जी आहे ती लिहू शकतो की जसं CaOH ट्वाइस म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड मध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस तुम्ही रिलीज केल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट आणि प्लस हीट, म्हणजे हीट जी आहे ती काय होत असते की तुमची रिलीज होत असते आणि प्लस काय असणार आहे तर H2O हे वॉटर जे आहे ते तुमचं काय होणार तर फॉर्म होईल. म्हणजे ह्या प्रोडक्टमध्ये रिॲक्शन तुमची फॉर्म होत असताना कशी फॉर्म होईल CaOH ट्वाइस प्लस CO2 मग CaCO3 प्लस H2O प्लस हीट, म्हणजे हीट या रिॲक्शन मधून काय झाली तर थोडक्यात रिलीज झाली. मग रिलीज झाल्यामुळं तुम्हाला हा टाईप काय असणार आहे तर एक्झोथर्मिक रिॲक्शनचा. की जसं अजून तुम्ही काय घेऊ शकता तर Zn झिंक मेटल असेल, कॉपर सल्फेट सोल्युशन असेल CuSO4 ही इज अ टाईप ऑफ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. प्रोडक्ट फॉर्म काय होणार ZnSO4 प्लस Cu प्लस हीट, म्हणजे जो हीट जी इथं काय होती की रिलीज होतीये तर त्याला काय म्हटलं जातं एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता इथं तुम्हाला याच्या बेसिसवर एक क्वेश्चन जो आहे तो काय की विचारलाय. तो क्वेश्चन काय आहे की डिसोल्युशन ऑफ काय की तुमचं कुठलाही एखादं सोल्युशन असेल, मग डिसोल्युशन ऑफ सोल्युशन ही तुमची केमिकल रिॲक्शन आहे का, तिथं नवीन प्रोडक्ट तुमचा फॉर्म होतोय का तर ऑफकोर्स नाही, नवीन प्रोडक्ट फॉर्म होत नाही. तर तुमचं तो जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सचं ॲक्वियस सोल्युशन फॉर्म होतंय. ॲक्वियस मीन्स काय तर एक्सेस ऑफ वॉटर, म्हणजेच तुमच्या ॲक्च्युअल सोल्युशन काय की 10 mlचं आहे, तुम्ही 20 ml वॉटर ॲड केल्यानंतर 10चं प्लस 20 30 mlचं KNO3 सोल्युशनच फॉर्म होणार आहे.
किंवा 30 ml चे NaOH सोल्युशनच फॉर्म होणार आहे. फक्त इफेक्ट तुम्हाला काय मिळतोय की टेम्परेचरचा इफेक्ट मिळतोय की टेम्परेचर एकदा तुमचं काय होतंय तर तिथं डिक्रीज होतंय आणि एका रिॲक्शनमध्ये टेम्परेचर काय होतंय तर इन्क्रीज होतंय आणि टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे ती रिॲक्शनचा टाईप आहे तुमचा एंडोथर्मिक रिॲक्शन आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे तो टाईप आहे तुमचा एक्झोथर्मिक रिॲक्शन. इथं तुमचा की पॉइंट काय असणार आहे तर ओळखायची कशी की ही तुमची एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. मग या एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये ॲरो असेल आणि ॲरोच्या राईट साईडला जर हीट वर्ड असेल, परत एकदा रिपीट करते, ॲरोच्या राईट साईडला जर हीट वर्ड असेल विच इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. मध्ये आपण काय काय बघितलं तर महत्वाचं म्हणजे एंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिॲक्शन. त्याचे एक्झाम्पल्स त्याचे असणारे जे आहे ते काही की वेगवेगळ्या एक्झाम्पल्स आपण डेली लाईफमध्ये कसे वापरत असतो हे बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या लेक्चरमध्ये की आपल्याला राहिलेला पार्ट ऑक्सिडेशन रिडक्शनचा जो आहे तो बघायचा आहे, तो उद्याचंही लेक्चर तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे उद्या आपला लेसन जो आहे तो कम्प्लीट होईल. तोपर्यंत तुम्हाला हा जो आधीचे जे काही लेक्चर्स किंवा जे काही पार्ट तुम्हाला शिकवलंय त्याच्यामधला जे रिमेनिंग तुमचे क्वेश्चन्स असतील, बोर्ड क्वेश्चन्स असतील, हे तुम्हाला नोटबुकमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये जे आहे ते लिहून घ्यायचे आहेत. थँक्यू सो मच.